क्वेश्चन व्यवस्थित बघा आणि 5 मिनिटं पहिले त्याच्यावर विचार करा. ओके, बघा आपल्याला काय करायचं आजच्या सेशनमध्ये, पहिले क्वेश्चन्स बघायचा आहे, तुम्ही मला त्याचा लोकस फोकस सांगायचा आहे. ओके, क्वेश्चन तुम्हाला काय समजलाय हे मला तुम्ही बोलायचं, तुमचं बोलणं खूप महत्वाचं आहे आजच्या सेशनमध्ये. पहिला मुद्दा. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे की यानंतर तुम्हाला मी 5 मिनिटं देईल किंवा 4 मिनिटं देईल, यामध्ये तुम्ही मला सांगायचंय किंवा तुम्ही एक रूपरेषा बनवायची आहे कागदावरती, त्याला आपण ब्रेनस्टॉर्मिंग म्हणतो, की कागदावरती तुम्ही इंट्रोमध्ये कोणकोणते पॉईंट असू शकतात, तुमच्या इंट्रोमध्ये कोणकोणते पॉईंट तुम्ही मेन्शन कराल, तसे काही कीवर्ड्स, मेन बॉडी जी आहे त्या मेन बॉडीमध्ये किती किती पॉईंट्स तुम्ही मेन्शन करू शकताय, पॉईंट्स सब पॉईंट्स तुम्ही त्या रूपरेषेमध्ये मेन्शन करा, आणि एंडमध्ये काही पॉईंट्स तुम्हाला आठवत आहेत का किंवा काही लिहावेसे वाटतात का, तर ते कीवर्ड रूपरेषेमध्ये लिहायचेत. एकदा का ते झालं की त्यानंतर मी तुम्हाला उत्तर सांगेल आणि मग ह्या उत्तराला किंवा मी जे सांगतोय त्या उत्तराला आणि तुम्ही जी रूपरेषा तयार केली त्या रूपरेषाला कम्पेअर करून बघा. येतं लक्षात? ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला काम करायचं. ओके, पहिला क्वेश्चन काय बघा, औद्योगिक क्रांती सर्वप्रथम का घडली? इंग्लंडमध्ये जी औद्योगिक क्रांती घडली, इंग्लंडमध्ये कारणांचे विश्लेषण करा. म्हणजे थोडक्यात असं की हा क्वेश्चन फक्त इंग्लंडमधल्या औद्योगिक क्रांतीवर विचारलाय का? पहिली गोष्ट तर हा क्वेश्चन कशावर विचारलेला आहे? यस, औद्योगिक क्रांतीवर विचारलेला आहे. इथपर्यंत सगळ्यांना मान्य? गुड. काय विचारलंय? 2 भागामध्ये हा क्वेश्चन काय झालेला आहे? डिवाइड झालेला आहे. पहिला भाग काय? औद्योगिक क्रांती सर्वप्रथम इंग्लंडमध्ये का घडली असे तो म्हणायचंय. ओके, इंग्लंडमध्येच का घडली, सगळ्यात महत्वाचा मुद्दा. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा, वाय डिड द इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन बिंग फर्स्ट इन इंग्लंड, आणि त्यानंतर म्हटलं जातं की ते घडण्यासाठी तिथली कारणं सांगा. ओके, थोडक्यात असं की ह्या दोन्हींचा स्वभाव एकच आहे आणि फक्त इथं सांगितलंय, महत्वाचा शब्द हा आहे की या कारणांचं विश्लेषण करा. याचा अर्थ आपल्याला काही एक्झाम्पल देऊन त्याला जस्टिफाय करणं गरजेचं आहे. येते लक्षात ना? म्हणजे सरळ सरळ ढोबळ प्रश्न हा पण होऊ शकतो की इंग्लंडमध्ये सर्वप्रथम औद्योगिक क्रांती घडण्याची कारणं सांगा. सोप्या भाषेत, हा थोडासा डिफिकल्ट भाषेत, की सर्वप्रथम औद्योगिक क्रांती सर्वप्रथम इंग्लंडमध्ये का घडली, या कारणांचं विश्लेषण तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे, कारणं सांगायचेत. राईट. तर बघा मी तुम्हाला बॅच मध्ये पण शिकवताना 2 वे सांगितले होते, आठवतंय तुम्हाला? काय सांगितलं होतं? इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन युरोपमध्ये पण झाली होती, बरोबर. युरोपमधली कारणं वेगळी आहेत, ढोबळ आपण त्याला म्हणतो बघा, की युरोपमध्ये औद्योगिक क्रांती होणं त्याची काही कारणं मी तुम्हाला सांगितली आणि काही विशिष्ट कारणं सांगितली होती की ही औद्योगिक क्रांती ज्यावेळेस युरोपमध्ये होत होती ती सगळ्यात प्रथम कुठे घडली? इंग्लंडमध्ये घडली, किंवा इंग्लंडमध्ये त्याची सगळ्यात प्रथम सुरुवात झाली. त्यासाठी इंग्लंडचे काही कारणं आहेत, काही महत्वाच्या बाबी आहेत इंग्लंड संदर्भातल्या, तर त्या मी तुमच्याशी लेक्चरमध्ये डिस्कस केल्या होत्या. जर असा मेंदूला ताण द्या आणि आठवा. ओके, आणि त्याची रूपरेषा तयार करा. इंट्रोमध्ये काय काय पॉइंट्स आले पाहिजे, इंट्रोमध्ये 4 कीवर्ड्स मेन्शन करा. मिडमध्ये कोणकोणते पॉइंट्स कोणकोणत्या कारणांना तुम्ही मेन्शन कराल ते तुम्ही मेन्शन करा तिथे या 5 मिनिटांमध्ये. आणि काय करायचं तर एंडमध्ये कोणते पॉइंट्स तुम्ही मेन्शन करू शकताय ते देखील तुम्ही त्या रूपरेषेमध्ये लिहून टाका. ओके, चलो. ओके, बघा विचार करा की औद्योगिक क्रांती जी युरोपमध्ये घडली त्यासाठी युरोपमध्ये कोणकोणते घटक जबाबदार होते. तर मी एक स्टेटमेंट हमेशा लेक्चरमध्ये डिस्कस केलं बघा, की विदाऊट कृषी क्रांती औद्योगिक क्रांती पॉसिबलच नाही आहे. तर कृषी क्रांती हा औद्योगिक क्रांतीसाठीचा सगळ्यात मोठा फॅक्टर असू शकेल, पण तो कसा हे तुम्हाला उत्तरामध्ये जस्टिफाय करायचं आहे. समजतंय? अजून काय आहे एक पॉइंट? चला, काय काय पॉइंट आठवले तुम्हाला सांगा मला. भौगोलिक स्थिती, व्हेरी नाईस. इंग्लंडमध्ये असलेली भौगोलिक स्थिती काय, थोडंसं इलॅबोरेट करा त्याला. यस, त्यांची घटनात्मक राजेशाही व्यवस्था, म्हणजे 1215 मध्ये त्यांनी जो पहिला मॅग्ना कार्टा, राईट, हे एक्झाम्पल त्यामध्ये आपण देऊ शकतो. व्हेरी गुड. हा, म्हणजे याचा अर्थ युरोपच्या इतर देशांच्या तुलनेमध्ये ब्रिटनमध्ये एक घटनात्मक व्यवस्था जी आहे ती खूप जुन्या कालावधीपासून रुजू झालेली होती. ठीक आहे, अजून काय सांगता येईल? कॅपिटल म्हणजे भांडवल निर्मिती, राईट. सेंट्रल बँकिंग व्यवस्था येतं लक्षात, किंवा काही उद्योगी संस्था याच्या माध्यमातून छोट्या उद्योगांना सुरुवात करण्यासाठीचं जे भांडवल आहे
ते भांडवल खूप इझिली इंग्लंडमध्ये अवेलेबल होत होतं. अजून अद्ययावत तंत्रज्ञान, फॉर एक्झाम्पल स्टीम इंजिन, बरोबर, वाफेपासून चालणारं इंजिन. अजून आणि हा वाहतूक सुविधा, गुड. अजून पॉप्युलेशन एक्सप्लोर, कसं त्याला थोडंसं इलॅबोरेट करा. व्हेरी गुड, राईट, गुड. लोकसंख्या वाढली, पॉप्युलेशन इन्क्रीज होत आहे, सो ते काय करतंय, आपोआप डिमांडला इन्क्रीज करतंय, म्हणजे मागणी वाढवतंय. व्हेरी गुड. अजून दुसरा पर्स्पेक्टिव्ह काय, हा वैचारिक क्रांती. पण त्यातून काय, त्यातून नवनवीन, म्हणजे थोडक्यात असं म्हणूया की इंग्लंडचा जो स्वभाव आहे तो तर्कबुद्धीचा समाज तयार झालेला आहे, जो नवनवीन विचारांना, नवनवीन शोधांना अंगीकारण्यासाठी तयार आहे. ओके, लोकसंख्येचा पॉइंट होता, लोकसंख्येमुळे मागणी इन्क्रीज झाली आपण असं म्हणलं, बरोबर. दुसरीकडे लोकसंख्येने काय केलं, व्हेरी गुड, लोकसंख्येनं लेबर प्रोव्हाइड केला. मागणी वाढली तर प्रोडक्शन वाढणार, प्रोडक्शन वाढणार तर कामगारांची गरज पडणार, आणि अशा वेळेस बाहेरून कामगार घेण्याऐवजी जर स्वतःच्याच लोकसंख्येतून स्किल लेबर मिळतोय तर काय वाईट आहे, राईट. ठीक आहे, बरं. ह्या सगळ्यांच्या मुळाशी एक चैन अजून पण येते की कृषी क्रांतीनं, हा आर्थिक स्थिरता, तो तर नंतरचा पॉइंट येईल. कृषी क्रांती संदर्भात कसं रिलेट कराल ह्याला, हा चला, कच्च्या मालाची उपलब्धता कृषी क्रांतीने मिळाली. अजून थोडं बेसिक मध्ये पोषक, हा कृषी क्रांती, कृषी क्रांतीनं कसं आपण म्हणूया की कशा पद्धतीनं औद्योगिक क्रांतीला बिल्ड केलं, हा उद्योगामध्ये. बरं, अजून हा रॉ मटेरियल, अजून यांत्रिकरण. अजून कृषी क्रांती संदर्भात सांगा एक पॉइंट जो मला पाहिजे तुमच्याकडनं. हा पशुपालन वगैरे, हा ते तर ठीक आहे. अजून अजून नाही, अजून सगळ्यात सिंपल मुद्दा आहे की कृषी क्रांतीनं अन्न सुरक्षा प्रदान केली. अहो, जी लोकसंख्या वाढते ती कशामुळे वाढतीये, खायला भेटते तर लोकसंख्या वाढतीये, सिंपल आहे ना. ओके, सो आता आपल्याला खूप सारे कारण कळाले, बरोबर. आता उत्तर लिहिताना, आता याच्या बघा, याच्यामध्ये खूप चांगलं उत्तर कधी असेल माहितीये की त्या कारणांना तुम्ही एका सिक्वेन्समध्ये बांधाल. व्हेरी गुड. ज्यावेळेस तुम्ही त्या कारणांना सिक्वेन्समध्ये बांधाल, आपोआप तुम्हाला ते उत्तर अजून जास्त इफेक्टिव्ह वाटेल. सगळी लोक सगळे कारण लिहिणार आहेत, पण कोणाला मार्क कमी मिळतील, कोणाला मार्क जास्त मिळतील, हे कशामुळे माहितीये की जो कॅन्डिडेटला हे माहिती आहे की ह्या सगळ्या सिक्वेन्सला मॅनेज करेल आणि एक छान उत्तर बनवेल, बरोबर त्याला 4च्या ऐवजी 4.5 मार्क मिळतील, अर्धा मार्क एक्स्ट्रा मिळेल त्याला. ओके, मग बघा आता सगळ्यात पहिलं कारण कोणतं दिलं पाहिजे तुम्ही सांगा, कृषी. गुड. की इंग्लंडमध्ये घडलेली कृषी क्रांती, या कृषी क्रांतीला आता 3 पर्स्पेक्टिव्हनी कसं बघितलं आपण, बघा. इंग्लंडमध्ये जी कृषी क्रांती झाली, या कृषी क्रांतीनं काय दिलं रे, यस, अन्न सुरक्षा. ओके, एक तर पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी अन्न सुरक्षा प्रदान केली, इथल्या कृषीनं अन्न सुरक्षा प्रदान केली, त्यामुळे लोकसंख्या जी आहे आपण त्याला म्हणूया की एक लोकसंख्या आहे इंग्लंडसाठी एक संसाधन म्हणून तयार झालं. या लोकसंख्येनं मागणी तर वाढवलीच वाढवली, प्लस काय केलं रे, तर कामगार उपलब्धता जी आहे, ओके, आपण त्याला म्हणूया की कुशल कामगारांची उपलब्धता, हा शब्द खूप महत्वाचा आहे त्याच्यामध्ये, कुशल कामगारांची उपलब्धता सुद्धा निर्माण करून दिली. त्यामुळे इंग्लंडला कोणत्याही युरोपीय देश, इतर देशांवर अवलंबून राहायची गरज पडलेली नव्हती. अजून त्यांनी सांगितलं की तिथल्या भौगोलिक परिस्थितीला आपण ग्राह्य धरू शकतो. आणि भौगोलिक परिस्थितीमध्ये काय काय सांगू शकता रे तुम्ही, तर भौगोलिक मध्ये आपण सांगितलं खनिज, राईट, कोळसा, त्यांच्याकडे असलेल्या कोळसा खाणी, मुबलक प्रमाणामधला कोळसा अवेलेबल आहे. त्यामुळे जे नवनवीन स्टीम इंजिन्सचा शोध लागलाय, आणि साहजिक आहे की कोळशाला एक ऊर्जा साधन म्हणून त्यांनी बघितलं. त्यांच्या इंडस्ट्रीजला लागणारी जी ऊर्जा आहे ती स्वतः इंग्लंडनं तयार केली आहे. त्यामुळे ऊर्जेच्या बाबतीत इंग्लंड दुसऱ्या देशावर अवलंबून राहिलेलं नाही, आणि ते स्वावलंबी, ऊर्जा स्वावलंबन जे म्हणूया ते इंग्लंड स्वतः होतं. मुद्दा नंबर 1 कळाला. दुसरी गोष्ट,
भौगोलिक परिस्थितीमध्ये त्यांचं वातावरण. बघा, इंग्लंड मधलाच मँचेस्टरचा कपडा जगात प्रसिद्ध का आहे ह्याचा विचार थोडासा करा. आणि लक्षात घ्या, असा जर क्वेश्चन यावेळेसच्या मेन्सला आला तर हेच पॉईंट या सिक्वेन्सने लिहा, डेफिनेटली तुम्हाला चांगला स्कोर येईल त्या प्रश्नासाठी, मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो. बरं, वातावरणामध्ये बघा की एकतर इंग्लंडच्या चहू बाजूनं समुद्र आहे, ओके, त्यामुळे तटीय प्रदेश किंवा आपण त्याला म्हणूया की किनारी भाग खूप मोठा आहे. आणि तुम्ही बघा ना, आजही भारतामध्ये सुरत, मुंबई इथंच कपडा जास्त बनतो ना. तटीय प्रदेशामध्ये वातावरण कापड निर्मितीसाठी उत्तम असतं आणि म्हणून इंग्लंडमध्ये मँचेस्टर सारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कापड निर्मिती झाली. कापडाच्या मार्केटवरती जी मोनोपॉली इंग्रजांनी क्रिएट केली ना, त्यासाठी त्यांना काही भौगोलिक परिस्थितींनी पण साथ दिलेली आहे. तो हा घटक आहे, राईट. ओके, अजून सांगता येईल काय, त्यांच्या राजकीय कंडिशन्स, त्यांच्या राजकीय भौगोलिकवर अजून एक येऊया, त्यांच्या सीमा, राईट, त्यांच्या बॉर्डर्स. इंग्लंड हा असा देश आहे की त्याच्या सीमा कोणत्याही इतर देशाला लागलेल्या नाहीयेत, म्हणजे भूसीमा, सीमा म्हणण्याचा अर्थ भूसीमा लागलेल्या नाहीयेत. त्यामुळे युरोपमधल्या इतर राजकीय कंडिशन्समुळे इंग्लंडवर काहीच परिणाम पडणार नाही. म्हणजे युरोपाच्या राजकीय स्थित्यांतराचा इंग्लंडवरती सरळ प्रभाव नव्हता. त्यामुळे एक राजकीय स्थिरता इंग्लंडमध्ये निर्माण होण्यासाठी पोषक वातावरण तयार झालं होतं. हीच भाषा वापरायची. मी ज्या पद्धतीने जस्टिफाय करतोय ना तसंच जस्टिफाय करायचं, समजलं? ओके, तुम्ही एक्सप्लेन नाही करायचं, जस्टिफाय करायचं. मी हमेशा म्हणतो ना की एक्सप्लेनेशन मध्ये आणि जस्टिफाय मध्ये फरक आहे. मी एक्सप्लेन करतोय का? नाही, मी जस्टिफाय करतोय. त्याच्यामध्ये मी उदाहरणं देतोय, मँचेस्टर सांगतोय, स्टीम इंजिन सांगतोय, बरोबर ना? ह्या सगळ्या गोष्टी आहेत. बरं, आता राजकीय कंडिशन, सगळ्यात महत्वाची मुद्दा म्हणजे तर घटनात्मक, लोकशाही म्हणण्यापेक्षा लोकशाही नका म्हणू, घटनात्मक राजेशाही व्यवस्था प्रस्थापित झाली होती इंग्लंडमध्ये. घटनात्मक म्हणजे एक संसदीय व्यवस्था आहे, कायदे व्यवस्था आहे, कायद्यानं हे शासन होतं, या पद्धतीला आपण घटनात्मक व्यवस्था म्हणू शकतो. तर एक घटनात्मक व्यवस्था इंग्लंडमध्ये खूप अगोदरपासून प्रस्थापित होती. फॉर एक्झाम्पल 1215 मधला काय आहे तो मॅग्ना कार्टा पासून एक घटनात्मक संसदीय व्यवस्था खूप चांगली बनत गेलेली आहे. अशा घटनात्मक व्यवस्थेमुळे एक राजकीय स्थिरता इंग्लंडमध्ये प्रस्थापित झाली आणि अशा राजकीय स्थिरतेनं व्यापाराला सुरक्षित केलं. काय सांगायचं? फक्त राजकीय स्थिरता म्हणायचं का? नाही, राजकीय स्थिरतेला व्यापाराने राजकीय स्थिरतेनं व्यापाराला काय केलं? सुरक्षित केलं. एक सुरक्षित व्यापार इंग्लंड करू लागलं होतं. अजून काय सांगता येईल? बघा, नवनवीन शोध, नवकल्पना बघा. मग ह्या नवकल्पनेमध्ये काय काय असू शकेल रे इथे? की इंग्लंडने खूप अगोदर पेटंट कायदे लागू केले होते. एक्झाम्पल बघायचं हे पेटंट कायदे, ज्याच्यातून नवनवीन शोध सुरक्षित पद्धतीने इंग्लंडमध्ये लागू लागले होते. लक्षात ना, उद्योगासंदर्भातील नवनवीन शोध इंग्लंडमध्ये सुरू झाले होते आणि त्याला एका कायदेशीर संरक्षणामध्ये आणलं गेलं होतं. फॉर एक्झाम्पल पेटंट कायदे, राईट. ओके, डन. म्हणजे पेटंट कायद्या थ्रू काय झाले तर आपण म्हणू शकतो की एक नवकल्पना ज्या आहेत त्या सुरक्षित झाल्यात. यामुळे सुद्धा औद्योगिक क्रांतीला बरचसं बळ मिळालं असं आपण म्हणू शकतो. अजून काय आहे? अजून एखादं कारण आठवतंय? हा, रेल्वे सांगा, लाजू नका, सांगा काय? नेव्ही, हा, गुड. त्यांचा आरमार, त्यांनी एकतर पहिली गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे पूर्ण तटीय प्रदेश आहे, समुद्र किनारा आहे, तर त्यांच्याकडे काही नैसर्गिक बंदरांची निर्मिती झालेली आहे. अशा वेळेस इंग्लंडने काय केलंय? स्वतःचं आरमार अतिशय प्रभावी बनवलं. फॉर एक्झाम्पल, इंग्लंडने स्पेनच्या आरमाराला हरवलंय. हे एक्झाम्पल हमेशा द्या. अमेरिकेवरती वर्चस्व मिळवताना, मी तुम्हाला अमेरिका क्रांती शिकवताना सांगितलं असेल बघा, की अमेरिकेवरती वर्चस्व मिळवत असताना इंग्लंडने स्पेन सारख्या बलाढ्य आरमाराला हरवलं आणि अख्ख्या युरोपात इंग्लंडच्या आरमाराचा डंका वाजला. सांगितलं होतं तुम्हाला. हे एक्झाम्पल तिथं मांडायचं. बघा, तुमच्याकडे जे नॉलेज आहे
ते फक्त उचलून उचलून पुट करायचं तिथं व्यवस्थित, राईट. साहजिक आहे की समुद्री मार्गावरती इंग्लंडचं वर्चस्व निर्माण झालं, त्यामुळे वसाहतींवरती किंवा वसाहतींचा जो शोध आहे त्यामध्ये इंग्लंड युरोपात अग्रेसर ठरलं. दुसरी महत्वाची गोष्ट, वसाहतीचा मुद्दा निघाला म्हणून की वसाहतीकरण. इंग्लंडकडे अमेरिका, राईट, भारत आणि आफ्रिका अशा काही प्रमुख वसाहती इंग्लंडकडे होत्या. तुलनेनं कच्च्या मालामध्ये साहजिक आहे त्या वसाहतीमध्ये काही पक्का माल खपवला जाणार आहे, म्हणजे मार्केट उपलब्ध झालेलं आहे, बाजारपेठा उपलब्ध झाल्या आणि अशा बाजारपेठांनी कच्चा माल सुद्धा दिला आणि पक्का माल सुद्धा खपवला, त्यामुळे व्यापारामध्ये वृद्धी झाली. डन. बघा किती कारण लिहिले, 1 2 3 4 5, बस सफिशियंट आहेत. एवढी 5 जरी कारण तुम्ही लिहिलीत तरी तुम्हाला छान मार्क येतात त्याच्यामध्ये, पण ते लिहिताना खूप चांगल्या पद्धतीने सिक्वेन्स करून लिहिणं गरजेचं आहे. की तिथल्या पहिली गोष्ट म्हणजे त्यांची कृषी, दुसरी त्यांची भौगोलिक, तिसरी त्यांची राजकीय अवस्था, चौथ्या नवनवीन कल्पना, पाचवं वसाहतीकरण, राईट. वसाहतीकरणामध्ये तुम्ही इन्क्लूड करू शकता की त्यांच्या आरमारानं स्वतःला एवढं स्ट्रॉंग बनवलंय की समुद्री मार्गांवरती वर्चस्व त्यांनी निर्माण केलं वगैरे वगैरे. आलं लक्षात? ओके. बरं, मग आता अशा वेळेस याचा इंट्रो आपण काय करू शकतो बघा बरं. बघा, औद्योगिक क्रांती सर्वप्रथम इंग्लंडमध्ये घडली. बघा आता याचं उत्तर याच्या कारणांमध्ये दडलेलं नसून अनेक अनुकूल घटनांच्या एकत्रित परिणामामध्ये आहे. म्हणजे मी लिहिताना मी तुम्हाला आता जो एक्सप्लेन केलं, हे कारण एक्सप्लेन केले का? मी काय एक्सप्लेन केलं की बघा या परिस्थिती होत्या, या परिस्थिती इतक्या अनुकूल ठरल्या इंग्लंडमध्ये की इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती घडली, राईट ना. हेच मी इथं मेन्शन केलं. आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि भौगोलिक परिस्थितींच्या अनोख्या संयोगामुळे इंग्लंड औद्योगिक क्रांतीचं केंद्र बनलं. असा इंट्रो तुम्ही करू शकता किंवा याच्यापेक्षा वेगळा इंट्रो करू शकता की साधारणतः तुम्ही म्हणू शकता इसवी सनाच्या 18व्या शतकाच्या सुरुवातीला इंग्लंडमध्ये औद्योगिकरणाचे सर्वप्रथम वारे पसरले, असंही सांगू शकता. इयर आठवायची गरज नाहीये. इयर आठवत नसेल तर काय सांगितलं मी तुम्हाला, शतक, सुरुवात आणि मध्य सांगायचं बस. आणि सुरुवात आणि मध्य पण आठवत नसेल तर फक्त 18व्या शतकात तरी हो म्हणतात, काही प्रॉब्लेम नाही, चुकीचं नाही येते. ओके. सो अशा पद्धतीने त्याचा इंट्रो आपण करू शकतो आणि मग त्याच्या कारणांमध्ये आपल्याला बरीचशी कारण, मग कृषी क्रांती, भांडवलाची उपलब्धता, हे कारण तुम्ही ऍड करू शकता की सेंट्रल बँकिंग व्यवस्था लक्षात, किंवा काही औद्योगिक संस्था निर्माण झाल्या होत्या किंवा आर्थिक संस्था निर्माण झाल्या होत्या ज्याच्यामुळे काय झालं होतं तर खूप सोप्या पद्धतीनं भांडवल जे आहे ते उद्योगांसाठी उपलब्ध होऊ लागलं होतं. नैसर्गिक संसाधनं आपण पाहिले, राजकीय स्थैर्य आणि कायदेशीर संरक्षण पाहिलं, वैज्ञानिक वृत्ती. बघा आपण म्हणू शकतो की इंग्लंडमध्ये झालेलं प्रबोधन किंवा युरोपात झालेलं प्रबोधन इंग्लंडमध्येही झालं आणि इंग्लंडचा समाज हा तार्किक बुद्धीचा बनला. अशा तार्किक बुद्धीच्या समाजानं नवनवीन शोधाला सहज अंगीकारलं. एवढं जरी लिहिलं तरी ते खूप इफेक्टिव्ह आहे. ठीक आहे. तुमच्यातला लेखक जागा करा इतिहासामध्ये, जेवढं लिहिता येईल चांगलं चांगलं तेवढं लिहा. डन. ओके. वाहतूक आणि भौगोलिक लाभ आपण घेऊ शकतो. बाजारपेठांचा विस्तार म्हणजे वसाहती. ओके. मार्केट्स हे आपण सांगितलं. याचा एंड करताना आपण म्हणू शकतो की वरील सर्व अनुकूल परिस्थितींमुळे इंग्लंडमध्ये युरोपाच्या तुलनेत सर्वप्रथम औद्योगिक क्रांती पसरली. औद्योगिक क्रांतीच्या या स्पर्धेमध्ये युरोपातील इतर राष्ट्रांच्या तुलनेत इंग्लंड नक्कीच अग्रेसर ठरलं. लक्षात. ठीक आहे. याच औद्योगिकरणातून इंग्लंडमध्ये काही राजकीय स्थित्यांतर तसेच युरोपातही काही राजकीय स्थित्यांतर होऊ लागली होती. असा होपफुल एंड तुम्ही करू शकता. एंड करताना काय करायचं, थोडीशी दूरदृष्टी दाखवायची. लक्षात. पॉझिटिव्हच करावा का निगेटिव्हच करावा का, इतिहासात असं काही नाहीये. इतिहासामध्ये असं आहे की तुम्हाला एंड करत असताना त्या घटनेमुळे पुढे काय घडलं हे ओझरतं सांगून निघून जाता आलं पाहिजे. समजतंय मी काय सांगतोय. सो अशा पद्धतीने त्याचा एंड आपण करू शकतो.